फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। बघा, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जून 2026 म्हणजे जी 28 तारखेला होणार आहे त्या संदर्भात नवीन अपडेट आहे। तर अपडेट काय आहे ते आपण बघून घेऊया, ठीक आहे। तर बघा, याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला mahatet.in ची जी आपली वेबसाईट आहे त्याच्यावरती जायचं आहे। त्यानंतर बघा तुम्हाला अर्ज संदर्भात लिंक जो ऑप्शन असेल त्याच्या खाली बघा शेवटी तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करा अशी जी लिंक उपलब्ध आता करून दिलेली आहे, ठीक आहे। तर याच्यामध्ये बघा तुम्हाला काय करायचं आहे, जे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे म्हणजे कॅन्डिडेट शुड यूज रजिस्टर्ड मोबाईल नंबर टू डाउनलोड द ॲडमिट कार्ड, ठीक आहे। जो तुम्ही फॉर्म भरताना रजिस्ट्रेशन केलं आहे ज्या मोबाईल नंबरने तोच मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे। तर अर्ज क्रमांक जो तुम्ही डाउनलोड केली असेल फाईल किंवा त्याची प्रिंट काढली असेल तर तो अर्ज क्रमांक इथे टाकायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला सर्च ॲडमिट कार्ड हे जे ऑप्शन आहे तेथे जाऊन तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड जे आहे ते सर्च करायचं आहे, ठीक आहे। तर तुम्ही पेपर 1 किंवा पेपर 2 अशा दोघं पेपरसाठी केलं असणार किंवा पेपर 1साठी, तसं तुमचा जो तुम्हाला ॲडमिट कार्ड आहे करण्यासाठी वेळ लागतो, कारण की एकसोबत खूप सगळे विद्यार्थी ही जी वेबसाईट जी असते ती यूज करत असतात, त्यामुळे वेबसाईटवर लोड येतो आणि मग वेळ लागतो, ठीक आहे। तर कधी बघा नो डेटा फाउंड असेही गोष्टी येतात, ओके। किंवा तुमचं काही प्रॉब्लेम असेल, मोबाईल नंबर फाउंड नाही होते किंवा तुम्ही बरोबर मोबाईल नंबर दिला आहे तरीसुद्धा होत नाही, तर तेव्हा तुम्हाला बघा हेल्पलाईन दिलेली असणार। तर हेल्पलाईन नंबर जे आहे ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे, ओके। हेल्पलाईन नंबरच्या मोबाईलवरच कॉन्टॅक्ट करा। ईमेल ID जो आहे त्याच्यावरती तुम्हाला रिस्पॉन्स हा खूप उशिरा येऊ शकतो, ठीक आहे। परंतु तांत्रिक अडचणीसाठी तुम्ही हा हेल्पलाईन नंबर जे आहे ते 3 दिलेले आहेत हेल्पलाईन नंबर, ते तुम्ही यूज करा, ठीक आहे। तोच दिला आहे, सगळे डिटेल्स जे आहे ते व्यवस्थित फिल केलेले आहे। तरीसुद्धा जर कोणता म्हणजे नो डेटा फाउंड किंवा मिसमॅच असं काय येत असेल तर तेव्हा तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता, ठीक आहे।